नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडीची सिरीज बघत आहोत. लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या ज्या काही MPSC संबंधित चालू घडामोडी आहेत त्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. 2 जुलै 2026च्या न्यूजपेपरमध्ये ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आलेल्या आहेत त्या मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले लष्कराच्या दक्षिण मुख्यालय प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. ती म्हणजे लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दक्षिण मुख्यालय प्रमुखपदी म्हणून आर्मी कमांडर या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गार्ड ऑफ ऑनर दक्षिण मुख्यालयात त्यांना नियुक्ती झाल्यानंतर गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्याबद्दल माहिती म्हणजे ते NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये ते माजी विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांची कारकीर्द बघितली तर 1988ला 74 आर्म रेजिमेंटमध्ये ते रुजू झालेले होते. खडकवासला इथं ते प्रशिक्षण म्हणून सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यानंतर भूतानमधील भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण पथकाचा भाग म्हणून महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळलेली होती. मॉस्को इथल्या भारतीय दूतावासामध्ये डिफेन्स अँड मिलिटरी ॲडचे म्हणून ते कार्यरत असताना त्यांच्याकडे आर्मेनिया त्याचबरोबर बेलारूस देशांची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी त्यांनी सांभाळलेली होती. त्यांना पदके कुठले मिळालेले आहेत तर अतिविशिष्ट सेवा पदक, त्याचबरोबर विशिष्ट सेवा पदक, चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्रशस्तीपत्रक आणि 3 आर्मी कमांडर प्रशस्तीपत्रक त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जो दिला जातो त्याबद्दल पेपरमध्ये माहिती आलेली होती की 2023चा पुरस्कार जो आहे तो कोल्हापूर विभागामध्ये तळसंदी या ठिकाणचे व्यक्ती आहेत संजय पाटील यांना तो मिळालेला आहे. आणि 2024चा पुरस्कार जो होता तो ठाणे विभागामध्ये बामणगाव या ठिकाणी यज्ञेश सावे यांना तो मिळालेला आहे. त्यानंतर सौर कृषी पंप आणि शासकीय ही एक योजनेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे इथं सांगितले गेले. सौर कृषी पंप याच्या स्थापनेमध्ये महाराष्ट्र देशाच्या आघाडीवर आहे. एकूण देशामध्ये जेवढे कृषी पंप स्थापन करण्यात आले त्यापैकी 60% कृषी पंप हे एकट्या महाराष्ट्रात केलेले आहेत. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासन जे आहे ते दरवर्षी 28,000 कोटी रुपयांचा खर्च करतं याचाही इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवार व शेततळे योजना जी आहे त्यामध्ये या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील 22,000हून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची व्यापक कामे करण्यात आलेली आहेत. जिजामाता कृषीभूषण पुरस्कार जो आहे तो दिला जाणार आहे. ग्रामीण महिलांच्या शेतीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. बारामतीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित केले जात आहेत. त्याचबरोबर महिला शेतकरी सक्षमीकरण जे विधेयक मांडलेलं होतं त्या बाबतीतची महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद भरवण्यात आली होती. ही कशासाठी तर सक्षमीकरणासाठी ही परिषद भरवण्यात आली होती आणि याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर त्या संबंधित राज्य संनियंत्रण समिती स्थापन केलेली त्याचे अध्यक्ष हे मुख्य सचिव आणि मंत्रालयातील एक कक्ष स्थापन केला जाणार आहे महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष, त्याचे अध्यक्ष असणार आहेत कृषी सचिव. या विधेयकांतर्गत महिला शेतकऱ्यांना मान्यता आणि हक्क मिळणार आहेत. तर याच्यासाठी वयोमर्यादा किती आहे तर 18+ म्हणजे ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीमधील 18+ वयाच्या महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यात येणार आहे. तर यासाठी ग्रामसभेमध्ये अपील केल्यानंतर जर ग्रामसभेने नकार दिला तर आपण त्याची तक्रार किंवा पुढे अपील करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अपील मागता येऊ शकते. त्यानंतर कृषी अधिकारी म्हणून महिला शेतकरी म्हणून दर्जा मिळाल्यानंतर
कृषी अधिकारी प्रमाणपत्र देणार. आणि राज्य शासन राज्य महिला शेतकरी निधीची सुद्धा स्थापना इथे करणार आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर महिला शेतकऱ्यांना कृषीविषयक सर्व शासकीय सुविधा या अंतर्गत पुरवल्या जाणार आहेत. FBG रामजी कायदा जो आहे 2025चा 1 जुलैपासून लागू झालेला, त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये देशातील कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात प्रतिदिन मजुरीचा दर हा 300 रुपये एवढा ठरवलेला आहे. म्हणजे 300 रुपयेपेक्षा कमी हा असणार नाही. तर महाराष्ट्रासाठी हा दर 317 रुपये एवढा ठरवण्यात आलेला आहे. ऑपरेशन सेफ पॅसेज हे कुठं राबवले गेले तर छत्तीसगड सीमेवर हे ऑपरेशन राबवण्यात आलं. हे ऑपरेशन कशाशी संबंधित आहे तर वाघांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात त्यांना पकडण्यासाठी ही ऑपरेशन सेफ पॅसेज राबवण्यात आलं होतं. छत्तीसगडमधल्या उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जो आहे तिथे शिकारी विरोधी पथकाने ही कारवाई केली होती. जपानच्या पंतप्रधान ज्या आहेत सनाए ताकाइची या भारत दौऱ्यावर सध्या आलेल्या आहेत. देशाचे महानिबंधक रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत. जनगणनेशी संबंधित पॉईंट आहे हा. रशिया भारतातील व्यापाराबद्दल एक माहिती दिलेली आहे की रशिया हा 2022-23 पासून भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश आहे. ST महामंडळाची एक योजना आहे, याचा पेपरमध्ये उल्लेख झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही माहिती काढू शकता. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ST संगे तीर्थाटन ही योजना याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिकृत इमिग्रेशन चेकपोस्टचा दर्जा देण्यात आलेला आहे. इमिग्रेशन ऑफ फॉरेनर्स ॲक्ट 2025 अंतर्गत हे विमानतळ देशातील 38वे अधिकृत इमिग्रेशन पोस्ट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आर्थिक घडामोडीमध्ये GSTला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता. तर त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र ही देशाची GST राजधानी असल्याचा उल्लेख केलेला आहे. GSTला 9 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे एक कार्यक्रम घेण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर या सभागृहामध्ये GST दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कर प्रशासनाने संयुक्तपणे हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. इथे प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यांनी इथे महाराष्ट्राबद्दल काही उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्राचे स्थान जे आहे 2025-26 या वर्षात एकट्या महाराष्ट्रामधून सर्वाधिक म्हणजे 3.62 लाख कोटी इतका GST महसूल संकलित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रानंतर दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो तो कर्नाटक आणि गुजरात या राज्यांचा. कर्नाटक आणि गुजरात या 2 राज्यांचा मिळून महसूल हा 3 लाख कोटी रुपये आहे. सुरुवातीचे वर्ष जर बघितले 2016-17 या सालामध्ये गोळा झालेला हा कर 63,000 कोटी रुपये इतका होता. तर 9 वर्षांमध्ये म्हणजे आता 2022-23 पर्यंत 9 वर्षातील वृद्धी बघायला गेली तर 14 ते 15% सातत्याने हा महाराष्ट्राच्या बाबतीत वाढलेला आहे. GST परिषदेबद्दल इथे उल्लेख करण्यात आलेला आहे की GST परिषद ही केंद्र आणि राज्यांमध्ये परस्पर सहयोग आणि सहअस्तित्वाला चालना देणारी एक सहकारी संघराज्य आहे. सहकारी संघराज्य पद्धतीचा एक उत्तम नमुना आहे. सर्वाधिक कर देणाऱ्या कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये कराद्वारे सर्वाधिक योगदान देणाऱ्या कंपन्यांचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये HPCL आणि ITC लिमिटेड या 2 कंपन्यांबद्दल इथे उल्लेख आहे. राज्याचे सध्या GST आयुक्त हे आशिष शर्मा आहेत.
केंद्रीय प्रकल्प आहे फेसलेस स्क्रुटिनी. याच्यामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये अंमलबजावणीमध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर पेपरमध्ये एक कातळ शिल्पांचा उल्लेख करण्यात आला होता. ही कातळ शिल्पे कुठे आहेत तर कोकणातील रत्नागिरी येथे मोठ्या प्रमाणात ही कातळ शिल्पे आढळतात. तर अशा प्रकारे 2 जुलै या लोकसत्ता पेपरमधील सर्व महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आलेल्या होत्या एक्झामच्या दृष्टीने, हे करंट अफेअर्स खूप महत्त्वाचे आहेत. डेली जर ह्या गोष्टी आपण पाहिल्या तर करंट अफेअर्स करण्यामध्ये किंवा एक्झाममध्ये करंट अफेअर्समध्ये काय विचारलं जाऊ शकतं याचा एक आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि एक्झाममध्ये करंट अफेअर्स आपल्याला अवघड जाणार नाही जर दररोज लोकसत्ता पेपरमधील ह्या घडामोडी जर आपण दैनंदिन पाहत असेल तर. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.